स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे काही प्रश्न, सर्व स्पर्धां परीक्षांसाठी उपयुक्त असणारे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 पनवेल, 2 परभणी, 3 जालना, 4 इचलकरंजी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जालना. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका ही जालना शहर आहे. प्रश्न क्रमांक 2, विधवा पुनर्विवाह कायदा 1856 साठी कोणी प्रयत्न केला होता? ऑप्शन क्रमांक 1 राजा राममोहन रॉय, 2 सावित्रीबाई फुले, 3 महात्मा फुले, 4 ईश्वरचंद्र विद्यासागर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ईश्वरचंद्र विद्यासागर. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 साठी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केला होता. प्रश्न क्रमांक 3, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 1 वि. वा. शिरवाडकर, 2 पु. ल. देशपांडे, 3 शिवाजी सावंत, 4 अण्णाभाऊ साठे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वि. वा. शिरवाडकर. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 4, यमुना नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 गंगोत्री, 2 यमुनोत्री हिमनदी, 4 अमरकंटक, 3 अमरकंटक, 4 अरवली पर्वत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 यमुनोत्री हिमनदी. यमुना नदीचा उगम हा यमुनोत्री हिमनदी या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 5, गुजरात या राज्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागली नाही? ऑप्शन क्रमांक 1 नाशिक, 2 नंदुरबार, 3 धुळे, 4 बुलढाणा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा. गुजरात या राज्याला बुलढाणा या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही. प्रश्न क्रमांक 6, तेलंगणा या राज्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही? ऑप्शन क्रमांक 1 भंडारा, 2 नांदेड, 3 चंद्रपूर, 4 यवतमाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भंडारा. तेलंगणा या राज्याला भंडारा या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही. प्रश्न क्रमांक 7, जय जवान जय किसानचा नारा कोणी दिला होता? ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 महात्मा गांधी, 3 लाल बहादूर शास्त्री, 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसानचा नारा हा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता. प्रश्न क्रमांक 8, जागतिक मानवाधिकार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 5 डिसेंबर, 2 10 डिसेंबर, 3 12 डिसेंबर, 4 15 डिसेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 10 डिसेंबर. जागतिक मानवाधिकार दिवस हा 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9, घागरा ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा, 2 कावेरी, 3 गोदावरी, 4 गंगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गंगा. घागरा ही गंगा या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या राज्यामध्ये स्थलांतर शेतीला बेवार असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश, 2 उत्तराखंड, 3 अरुणाचल प्रदेश, 4 केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थलांतर शेतीला बेवार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग, 2 बीड, 3 रत्नागिरी, 4 ठाणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी. महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर, 2 बीड, 3 सोलापूर, 4 ठाणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर. महाराष्ट्रातील मुंबई शहर या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 13, त्रिपिटक हे खालीलपैकी कोणत्या धर्माचा प्रमुख ग्रंथ आहे? ऑप्शन क्रमांक 1 जैन, 2 बौद्ध, 3 शीख, 4 इस्लाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बुद्ध. त्रिपिटक हा बौद्ध या धर्माचा प्रमुख ग्रंथ आहे.
प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 विजय भाटकर, 2 बाबा आढाव, 3 पु ल देशपांडे, 4 वि वा शिरवाडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 1992, 2 1995, 3 1997, 4 1998. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1995. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना ही 1995 या वर्षी करण्यात आली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.